कॉकटेल आणि जास्तने गुलाल घेतला। दादा काय बोलाल? दादा काय बोलशील आज आपल्या कॉकटेलने परत एकदा गुलाल घेतला? काय ना आनंद आहे, चांगली गाडी पळाली। लय दिवसातनं गुलाल भेटला। कॉकटेलच्या मध्ये गुलाल पडत होते, आता गुलाल झाला। आणि खासदार हिंद केसरीला पण हीच गाडी धावली होती मैदानात। हो हीच गाडी झाली, 2 नंबरला उतरलेली गाडी। 2 नंबरला उतरलेला। आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल? भरपूर दिवसांनी कॉकटेलने गुलाल घेतला। हा लय दिवसांनी केला, गॅपतनं काढलं म्हणून गुलाल घेतला। आज फेरा मारला पहिले, नंतर आता शरद केली। गाडी धावताना बघितली आजची? हो बघितली, खालती होती। कशी धावली? चांगले पळाली। आणि आपला कॉकटेल कसा आज पण खाली मान घालून धावतो? हो खालती मान घालून पळतो। धन्यवाद दादा। सो पाहू शकता जॅक्सन आणि कॉकटेल गुलाल घेतलेला आणि आपला सुरेश दातीलकर मुलाखत घेतोय, त्याची झाल्यानंतर आपण सुद्धा घेऊ। जॅक्सनची मुलाखत आपण घेतलेली ती सुद्धा याला अटॅच करू आणि मुलाखत सोडूया। तर थोडंसं 2 शब्द गुलालानंतर दादांशी बोलू। दादा आणि नक्कीच एक आनंदाचं वातावरण बघायला भेटतं। एकदम गुलाल घेतले, सर्वांना आनंद आहे मित्रांनो। दादा आपण आता जॅक्सनचे गुलाल घेण्याआधीच मुलाखत घेतली होती, खूप चांगला बैल होता आणि आज त्यांनी करून दाखवलं की आम्ही कुठे कमी नाही। कॉकटेलसोबत त्यांनी विजयाचा गुलाल घेतला, काय बोलाल? सुंदर अशी गाडी पळाली आणि गाडीला पुढे जाम गती लागली। तुम्ही स्वतः पाहिली का आजची शर्यत? हो स्वतःवरती उभा होतो आणि मी स्वतः डोळ्याने पाहिली। आज नक्कीच आपल्या जॅक्सननी कॉकटेलसोबत नाव करून म्हणजे खासदार केसरीला सुद्धा पैऱ्यात होता। खासदार केसरीला पैरा झालेला, पण थोड्या सुट्टीच्या कारणामुळे गाडी आमची हे झाली, पण आज नक्कीच आम्ही त्या। मग आजचा आनंद कसा आहे? आजचा आनंद खूप मोठा आहे, कारण इथं वासरू पहिल्यांदाच पळाला या मैदानात। आणि आजचा जॅक्सनचा या मैदानातला किती गुलाल आहे? पहिल्यांदाच पळाली। याआधी किती गुलाल घेतला जॅक्सनने? या सीझनला 10-12 गुलाल झाले। 10-12 गुलाल गेला। आणि परत कधी कॉकटेल आणि जॅक्सन परत दिसेल का या शर्यतीत? शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी। मित्रांनो बघू शकता कॉकटेल 1001 मैदानात दाखल झालेला आहे आणि आज फेरा पडला मथुरा आणि कॉकटेल 1001। दादा सर्वप्रथम नाव सांगा ना आपलं? रोहन जगताप। रोहन जगताप। नियोजन कोण तुम्हीच करता? हो सर्व आम्ही। आज कसं काय वाटलं? कॉकटेल आणि मथुरचा फेरा होता, कसा पडला? मस्त वाटला, चांगला पळाला। आणि आज लवकरच फेरा पडला। हो मग आता काय शर्यत जमली का कॉकटेलची? कोणाविरुद्ध आहे? समोरची गाडी नाही माहिती। मग आपल्या पैऱ्यात कोण आहे आज कॉकटेलला? जॅक्सन कुठला? भिवंडी इथे आहे का? हाच। सो मित्रांनो पाहू शकता हा जॅक्सन आहे। आणि काय बोला जॅक्सनची कारकिर्दी कशी आहे? चांगला पळतो, गटाला पण पळालेली गाडी आहे। ओके जॅक्सन आणि आपला खाली मान घालून 1001 कॉकटेल धावतोय राहुल दादांच्या दावणीतला। सो आज कॉकटेल 1001 सोबत धावणार आहे जॅक्सन। दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना? प्रणय ठाकरे। प्रणय ठाकरे। दादा कुठला जॅक्सन? ठाकूरपाडा भिवंडी। ठाकूरपाडा भिवंडी। कोणाच्या नावाने धावला तो जॅक्सन? नेत्र महेश ठाकरे, ठाकूरपाडा भिवंडी। आज कसं काय आपल्या कॉकटेल 1001 राहुल यांच्या दावणीतलं कसं काय नियोजन ठरलं? नियोजन तर ते चालूच असतं, आता गटाला पण नियोजन झालेलं, आता परत बिंजोरला झाला। बिंजोरला पण आता शर्यत जमले, काय बोलायला या शर्यतीबद्दल आज होणाऱ्या? शर्यत जमले खांबालपाडावाल्यांशी, आता बघू काय होतं। आपल्या जॅक्सनची कारकिर्दीबद्दल बोला ना। जॅक्सन हल्ली असं बिंजोरलाच पळतोय, चांगल्या बैलात पळतोय आणि सगळा ग्रुप एक आहे, राहुलबाई आणि महेश ठाकरे यांचा, ते आमच्याच पैऱ्यात पळतात। जॅक्सन किती वर्षाचा आहे दादा? आता 1.5 वर्षाचा आहे। 1.5 वर्षाचा। तुमच्या दावणीला आताच आलाय का? आपल्या घरच्या गाय? छोटापासून आहे। छोट्यापासून म्हणजे घरच्याच वासरूच आहे का? नाही घरचं नाही, आम्ही विकत घेतलेला सलगरमधून। संगमेवरून? सलगरवरून खरेदी केलाय। खरेदी करताना काय बघितलं त्याच्यात? खरेदी करताना चांगला जातीत होता वासरू आणि छोटाच होता खूप, तेव्हाच घेतलेला, शिकवला आम्ही त्याला घरी आणि घरीत तयार केला। कोणत्या खांदी पळतोय आपला? उजवा खांदा आतून पळतो। उजवा खांदा। आज काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? काय बोलाल? गुलाल घ्याल का? तर गुलाल तर होणारच, जेवढी गाडी घसेल वासराल तेवढा वासरू पळेल। यावर्षी किती शर्यती जमले जॅक्सनच्या? यावर्षी झाल्या गाड्या, बॅनरवर जमून जातो आम्ही आणि सगळे गुलाल झालेले आहेत। म्हणजे जेवढ्या गाड्या जमल्या तेवढं गुलाल घेतलेलं आहे। मग आजच्या उसाटणे मैदान तर हा सर्वांचा खास आवडता मैदान आहे, काय बोलायला मैदानाबद्दल? मैदान तर खूप चांगलं आहे आणि पल्ल्याचं मैदान आहे, आम्हाला बेनिफिट आहे त्याचा। नक्कीच। मग आज आपला राहुलभाई यांचा दावणीतला 1001 कॉकटेल आणि जॅक्सन कशी गाडी धावली, काय वाटते तुम्हाला? गाडी तर फुल पळेल आणि घासूनच होईल। फेरा कधी पडला यांचा?
आता गटालाच पळवली गाडी, 2 नंबरला उतरली योगीच्या गटात. या आता हा आता पिंपलगडला. पिंपलघरला मग तेव्हा मस्त म्हणजे पळ होता त्या दोघांचा. तेव्हा आमची सुट्टी नाही झाली म्हणून, नाहीतर गाडी गटपात झाली असती. नक्कीच. मग आज वाटतं का ती धमक दाखवणार आज हे दोन्ही जॅक्सन आणि 1-1? हो नक्की. आणि कॉकटेल बद्दल काय बोलाल? तो एकदम खाली मान घालून एकदम शर्यत जिंकून येतो, त्याच्याबद्दल तर चांगलाच आहे. पब्लिकचा भिताड आहे आणि पुढच्या रानाची दोन्ही वासरं आहेत, फुल गती लागेल. नक्कीच. शुभेच्छा दादा आजच्या शर्यतीबद्दल. नक्कीच जॅक्सन धन्यवाद. धन्यवाद. सो पाहू शकता जॅक्सन. कोण छोटा मालक? काय बोलतो छोटा मालक? अरे तू काय आज सुट्टी आहे का तुला? रविवार. कितवीला आहेस? मग तुला कसं काय नाद येऊ? घरचा बैल आहे म्हणून. मग काय बोल जॅक्सन बैलाबद्दल काय 2 शब्द बोला. जॅक्सन बैल हा खूप चांगला बैल आहे. तू त्याची देखभाल कशी करतो घरी असल्यावर? घरी असल्यावर सकाळी बैलाला बाहेर काढल्यावर खुराक वगैरे तू देतो का? आणि मग कधी नदीवरती पोहायला बियायला नेतो की नाही त्याला? पहिले न्यायच्या टायमाला मी स्कूलला असतो. मग सुट्टी असल्यावरती कधी जातो की नाही? मग आज काय वाटतं? आज जॅक्सन आणि आपल्या राहुलभाई दादा यांचा दावणीतला 1-1 कॉकटेल सोबत पैरा झालाय, कसा वाटतंय तुला? खूप चांगलं वाटतंय. आणि आज कशी गाडी धावेल? गाडी फुल स्पीडला धावेल. नक्की. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. सो चला आता शर्यतीला नेता का दादा? तो शर्यतीला चाललंय, शर्यत सुरू होणार कॉकटेलची आणि जॅक्सनची. चला आपण शर्यतसुद्धा बघूया, दाखवण्याचा प्रयत्न करूया.